Good morning to all of you. This is our next chapter on a BSc फर्स्ट इयर. तर चॅप्टर सेकंडचं नाव आहे आपलं की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर इथे फर्स्ट आपल्याला थेरम दिलेले आहे. फक्त आपल्याला याचा स्टेटमेंट स्टडी करायचं आहे की फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. तर फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा म्हणजे काय होतो, द nth डिग्री ऑफ इक्वेशन. एन डिग्री ऑफ इक्वेशन. आता एन डिग्री ऑफ इक्वेशन म्हणजे काय, असा इक्वेशन ज्याचे काय डिग्री काय असेल एन. डिग्री म्हणजे मॅक्झिमम पॉवर. ठीक आहे. ज्या इक्वेशनची मॅक्झिमम पॉवर, ठीक आहे, मॅक्झिमम पॉवर असेल ते असते त्याची डिग्री. ठीक आहे. तर इथे आपल्याला एन डिग्री इक्वेशन दिलं आहे, हॅज ॲटलिस्ट वन रूट. त्याचं काय ॲटलिस्ट वन रूट असणार अँड नॉट मोर दॅन एन डिस्टिंक्ट रूट. म्हणजे एन डिस्टिंक्ट रूटपेक्षा जर एन डिग्री असेल तर काय एन डिस्टिंक्ट रूटपेक्षा जास्त रूट असणार नाही. म्हणजे जर एनच्या जागी आपण, ठीक आहे, फिफ्थ डिग्री इक्वेशन घेतलं, फिफ्थ डिग्री इक्वेशन हॅज ॲटलिस्ट वन रूट, त्यातलं एक तरी रूट असणारच. अँड काय फिफ्थ डिस्टिंक्ट रूटपेक्षा जास्त रूट आपल्याला तिथे मिळणार नाही. हे याचं फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्राचं मिनिंग आहे. ठीक आहे. म्हणजे एन डिग्री इक्वेशन हॅज ॲटलिस्ट वन रूट अँड नॉट मोर दॅन एन डिस्टिंक्ट रूट. ही त्याचं मिनिंग आहे फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे डेफिनेशन, द रूट ऑफ मल्टिप्लिसिटी के. आता हा इक्वेशन पहा, इफ एक्स मायनस ए टू द होल पॉवर के इक्वल टू झिरो. आता इथे या एला, या ईला काय म्हणतात, ए इज कॉल्ड द रूट ऑफ मल्टिप्लिसिटी ऑफ के. ठीक आहे. एला म्हणतात रूट ऑफ मल्टिप्लिसिटी ऑफ के. या इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक्स मायनस ए टू द होल पॉवर के इक्वल टू झिरो, वेअर ए इज कॉल्ड रूट ऑफ मल्टिप्लिसिटी ऑफ के, वेअर द रूट ए इज रिपीटेड के टाइम. म्हणजे किती टाइम रिपीटेड आहे, के टाइम रिपीटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला दिली आहे तर लिनियर इंडिपेंडन्स. आता लिनियर इंडिपेंडन्स म्हणजे काय होतो एक्झॅक्टली, लेट आपण कन्सिडर करू की F1 F2 F3 अप टू Fn हा काय फंक्शन आहे डिफाईन ऑन अ इंटरवल, क्लोज इंटरवल ए बी. F1 F2 Fn आर द फंक्शन डिफाईन ऑन अ इंटरवल ए बी इफ किंवा C1 F1 C2 F2 अप टू Cn Fn इक्वल टू झिरो, वेअर ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वेअर C1 C2 अप टू काय Cn हे काय हे पण झिरो असतील, तेव्हा द फंक्शन F1 F2 Fn त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, लिनियरली इंडिपेंडंट म्हणतो. म्हणजे कंडिशन काय की F1 F2 F3 आपण काय घेतलं, काय फंक्शन घेतलं आणि डिफाईन ऑन इंटरवल ए बी घेतलं. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे लिनियर कंबायनेशन आपण त्याला लिहून घेतलं की C1 F1 C2 F2 इथे काय ना C3 F3 आणि लास्ट टाइम काय Cn Fn आपण लिहून घेतलं इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये C1 इथे C2 येणार कुठे, Cn ऑल इक्वल टू झिरो. ठीक आहे. ऑल नॉट इक्वल टू झिरो पण म्हणू शकतो, ऑल इक्वल टू झिरो. देन द फंक्शन, त्याच्यानंतर या फंक्शनला ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल इक्वल टू झिरो, त्याच्यानंतर त्या फंक्शनला F1 अप टू Fnला आपण काय म्हणतो, लिनियरली इंडिपेंडंट फंक्शन असा म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला दिली आहे बेसिस सोल्युशन, बेसिक ऑफ सोल्युशन. लेट y1 of x, y2 of x up to yn of x be the n linearly independent solution. हे काय n linearly independent, इथे काय n टर्म्स आहेत. ठीक आहे. म्हणजे n लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहेत ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, सच दॅट जर असं असेल तर काय एव्हरी सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, प्रत्येक सोल्युशन डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रत्येक सोल्युशनला आपण काय युनिकली एक्सप्रेस ॲज अ लिनियर कंबायनेशन, त्याला युनिकली एक्सप्रेस करू शकतो लिनियरली कंबायनेशनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. म्हणजे ज्या F1 ऑफ एक्स F2 ऑफ एक्स Fn ऑफ एक्स हे काय एन लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन. ठीक आहे. लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहेत. ठीक आहे. एन टर्म आहेत त्यामुळे एन लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहेत ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. जर असं असेल सच दॅट फॉर एव्हरी सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, एव्हरी सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज युनिकली एक्सप्रेस, आपण युनिकली एक्सप्रेस करू शकतो ॲज अ लिनियर कंबायनेशन. ठीक आहे. म्हणजे युनिकली एक्सप्रेस अशा प्रकारे आपण त्याला करू शकतो. ही झाली लिनियर कंबायनेशन. C1 y1 ऑफ एक्स प्लस C2 y2 ऑफ एक्स अप टू Cn yn ऑफ एक्स, वेअर C1 अप टू Cn. ठीक आहे. C1 अप टू Cn काय की लिनियर आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणू. आणि y1 y2 yn, ठीक आहे, हे y1 y2 yn ही काय आहे, बेसिस ऑफ द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सिम्पली डेफिनेशन आपल्याला इथे स्टडी करायचं आहे, बाकी आपल्याला काही नाही. त्याच्यानंतर इथे दिलं आहे लिनियरली डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ अ कॉन्स्टंट कॉफिशियंट. आता आपल्याला माहिती आहे की जनरल फॉर्म ऑफ द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द ऑर्डर n. ठीक आहे. जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n विथ अ कॉन्स्टंट कॉफिशियंट
विथ कॉन्स्टंट कॉफिशियंट, आपल्याला इथे काय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कॉफिशियंट बघायचं होतं, ठीक आहे. तर आपण कन्सिडर करू की जनरल फॉर्म ऑफ द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर एन विथ कॉन्स्टंट कॉफिशियंट हीज, हा फॉर्म आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. एक्झाममध्ये MCQ मध्ये विचारू शकतात. पी ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू काय बी ऑन कॅपिटल पी, वेअर पी डी काय पॉलिनॉमियल ऑपरेटर, वेअर पी डी इज पॉलिनॉमियल ऑपरेटर अँड व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स, व्ही हा काय फंक्शन आहे एक्सचं. तर हे आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर एन विथ कॉन्स्टंट कॉफिशियंट, हे आहे फॉर्म. आता या फॉर्ममध्ये जर आपण व्हीची व्हॅल्यू या फॉर्ममध्ये पहा, या फॉर्ममध्ये जर व्हीची व्हॅल्यू 0 घेतलं, जर व्हीची व्हॅल्यू 0 घेतलं तर तो काय होणार होमोजिनियस लिनियर इक्वेशन होणार, ठीक आहे. होमोजिनियस लिनियर इक्वेशनचे डेफिनेशन तेच आहे की वेन व्ही इक्वल टू 0, त्या या फॉर्ममध्ये जनरल फॉर्ममध्ये जर व्ही इक्वल टू 0 घेतला देन त्या डिफरन्शियल इक्वेशनला आपण अशा प्रकारे लिहू शकतो पी ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू 0, व्हीची व्हॅल्यू आपण 0 घेतली, ही इज कॉल्ड द होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे. हे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये व्हीची व्हॅल्यू जेव्हा 0 घेतो आणि जो आपल्याला रिझल्टंट इक्वेशन मिळणार त्याला आपण काय होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणू. त्याच्यानंतर जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन काय कंटेन करते, जनरल सोल्युशन काय, जनरल सोल्युशन ऑफ दिस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, जनरल फॉर्म आपला आहे हा, ठीक आहे. जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन पाहिलं तर तो काय 2 पार्ट कंटेन करतं, ठीक आहे. तर पहिला पार्ट कोणता कंटेन करते, द प्रिमिटिव्ह ऑफ पी ऑफ डी इंटू वाय इक्वल टू 0 विच कंटेन एन ऑर्बिटरी कॉन्स्टंट, ठीक आहे. काय कंटेन करते प्रिमिटिव्ह, या इक्वेशनचा प्रिमिटिव्ह एन ऑर्बिटरी कॉन्स्टंट कंटेन करते आणि त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण डिनोट करतो वाय सी ऑफ एक्स, वाय लोअर सफिक्स एक्स ऑफ एक्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे. पहिला पार्ट तर हा झाला की काय कंटेन करते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि त्याला डिनोट करतात वाय सी ऑफ एक्स. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन असते पर्टिक्युलर इंटिग्रल, ठीक आहे. दुसरं काय कंटेन करते सेकंड पार्ट पर्टिक्युलर इंटिग्रल, त्याला डिनोट करतात वाय पी ऑफ एक्स, ठीक आहे. वाय पी ऑफ एक्सनी पहिला फंक्शन कोणता कंटेन करते म्हणजे सोल्युशन काय कंटेन करते, याचा 2 पार्टमध्ये कंटेन करते. पहिला पार्ट कॉम्प्लिमेंटरी फंक्शन डिनोट करतात वाय सी ऑफ एक्स, त्याच्यानंतर पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे वाय पी ऑफ एक्स. तर जनरल फॉर्म याचं काय होणार, जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हॅज अ फॉर्म, हा फॉर्म इम्पॉर्टंट आहे, वाय ऑफ एक्स इज इक्वल टू, हे काय वाय सी ऑफ एक्स म्हणजे फर्स्ट फंक्शन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कंटेन करते, ठीक आहे. आणि सेकंड फंक्शन कोणता पर्टिक्युलर इंटिग्रल, तर वाय पी ऑफ एक्स म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल, ठीक आहे. तर ही झाली जनरल सोल्युशन. ही इम्पॉर्टंट थेरम आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे आणि हा फॉर्म पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे.